राज्यभरातली जर परिस्थिती बघितली तर आता महाविकास आघाडी थोडी विखुरल्याचं दिसतंय. काही ठिकाणी तुम्ही एकत्रित आहात, काही ठिकाणी एकत्रित नाही आहात. कोल्हापुरातली परिस्थिती तुम्ही सांगितली, की 81 पैकी 74 जागा तुम्ही लढताय. सोबत तुमच्या मला वाटतं शिवसेना उभाठा शिवसेना आहेत. उभाटा आहेच. आहेत. तर महाविकास आघाडीचं अशा पद्धतीनं विखुरणं हे कशामुळं झालं नेमकं? आणि आता पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये आपण बघतोय, की राष्ट्रवादीचे 2 गट एकत्रित येणं. तर या सगळ्यामध्ये एकत्रित राहण्याची जेव्हा गरज होती, तेव्हा तुम्ही राहिलेला नाही आहात? नाही, चर्चा तर सुरू होत्या सगळीकडं, कारण की पुण्यात सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही राष्ट्रवादी पवार गटाची वाट बघत होतो. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आम्हाला हँगिंग ठेवलं म्हणायला हरकत नाही. बरं. आणि मग शेवटी आम्हाला पर्याय नव्हता, की शिवसेना आणि मी आम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत तिथं बसून तिथल्या जागा फायनल मी, सचिन भाऊ अय्यर आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केल्या. आमची इच्छा होती पुण्यात असू दे, पिंपरी चिंचवडमध्ये असू दे, परंतु तिथल्या स्थानिक नेत्यांची कदाचित इच्छा असेल, की आपल्याला महाविकास आघाडीबरोबर जायचं नाही. आणि म्हणून तिथं 2 मतप्रवाह होते. एक मतप्रवाह म्हणत होता, की आपण महाविकास आघाडी करूया. बरं. एक कार्यकर्त्यांचा मतप्रवाह होता, की अजितदादांच्या बरोबर जाऊया. आणि म्हणून कदाचित वरिष्ठांनी तिथं तो निर्णय घेतला, कारण की थोडं सिक्युर्ड वातावरणात जायचं का, असा कदाचित तो स्टँड असू शकतो त्यांचा. बरं.